अभिवृद्ध्यार्थम इत्येतमेव कामना महागणपती स्मरणेन तर तो रखवाळी तुमच्या या ठिकाणी ठेवलेले आहे. आपल्या हातीचे कार्य लवकरात लवकर आपलं परिपूर्ण होण्याचे त्याला गणपती बाप्पा संदेशी पारकर यांचं स्वागत. सन्माननीय नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष संदेशी पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या भूमिपूजनाचा शुभारंभ झालेला आहे. सन्माननीय उपनगराध्यक्ष, सन्माननीय मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय राजेंद्र नगरसेवक वाळू पारकर, सन्माननीय नगरसेवक योगेश कांबळे, सन्माननीय नगरसेवक संकेत नाईक, गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. नमो उद्यानचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. आणि सन्माननीय राजेंद्र, सन्माननीय उपनगराध्यक्ष शशांक नाईक, सन्माननीय आणि स्वतंत्राध्यक्ष या तीन वाडीचे नाईक यांचंही स्वागत. या नगरीच्या आणि सुतारवाडी या तीन वाडीतील भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मी सगळ्यांनाच या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर 21 डिसेंबरला आमच्या हातामध्ये या कणकवली नगरपंचायतीची सत्ता आली. तुमच्या आशीर्वादामुळे आली, तुमच्या प्रेमामुळे आली आणि तुमच्या विश्वासामुळे आली. आणि म्हणून कुठेतरी हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून आम्ही एक काही विकासाची स्वप्न घेऊ या शहरामध्ये कार्यरत झालेले आहोत. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये, आज मे महिना आहे, जून महिना आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक कामं आम्ही या शहरामध्ये केली आणि अजूनही ती सुरू आहे. पण एक जी काय आपण ठळक कामं ज्याच्यामधनं या परिसराचा काहीतरी बदल होईल, परिवर्तन होईल, म्हणजे हा जो परिसर आहे, निम्मेवाडी असेल, सुतारवाडी असेल, मधलीवाडी असेल, माऊलीनगर, सिद्धार्थनगर असेल, बांदकरवाडीचा भाग असेल, फौजदारवाडी असेल, अशा अनेक ज्या वाड्या इथं जे कणकवली शहरातला जो ग्रामीण भाग आहे त्या भागामधली जी जनता या ठिकाणी राहते, तर त्या जनतेला कसा त्या ठिकाणी विश्वासात घेता येईल, त्या जनतेचा विकास कसा करता येईल. आणि म्हणून एक पहिलं पाऊल आता या शहरामध्ये नवीन प्लॉटिंग झालेले आहेत. अनेक ठिकाणी खुले क्षेत्र आहेत आणि ती खुली क्षेत्र आता विकासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणायची आहे. या शहराचे नगराध्यक्ष संदेशी पारकर साहेब असतील, आमचे माजी आमदार राजेंद्र तेली साहेब असतील, या नगरपंचायतच्या सीओ मॅडम पाटील मॅडम असतील आणि रुपेश नार्वेकर असतील, अरविंदजी मोंडकर असतील काँग्रेसचे, त्याचबरोबर बेलवणकर असतील, रुपेश कांबळे, जाधव मॅडम, मुरकर मॅडम आणि सर्व नगरसेवक, बाळू पारकर आणि सर्वच नगरसेवक. खरं म्हणजे आज कणकवलीच्या विकासाची खरी सुरुवात या ठिकाणी आजपासून सुरू झाली असं मी या ठिकाणी सांगेन. सर्व म्हणजे पदाधिकारी असतील, गावातले नागरिक असतील, आमचे प्रशासकीय कर्मचारी असतील किंवा आपले आम्हाला सोबत जे सर्वांनी साथ दिली ते पत्रकार असतील, त्या सर्वांचं मी इथे आभार मानते की त्यांनी या मोहिमेला आमच्या साथ दिली. आणि कणकवली स्वच्छ, सुंदर आणि लोकांना चांगलं लाईव्हलीहूड म्हणजे जीवनमान देण्यासाठी आमच्याकडून जे चांगले प्रयत्न असतील ते सतत राहतीलच. आणि त्यासोबतच त्यातला पहिला भाग म्हणजे आता आपण हे नमो उद्यान आहे. नमो उद्यान हे माननीय श्री एकनाथजी शिंदे यांची संकल्पना आहे आणि त्याच्यातून हे सुरू झालेली ही कल्पना आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे 1 कोटी प्रत्येक नगरपालिकेला मिळालेले होते, त्याच्यातून आपण हे उद्यान साकार करत आहोत. तर ते उद्यान आतापर्यंत आपल्या झालेल्या उद्यानांपैकी एक चांगलं रोल मॉडेल ठरावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि इथून पुढेही जे काही प्रकल्प साहेबांच्या थ्रू आमच्यापर्यंत
राबवत राहू आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून कुठलीही कसूर राहणार नाही. क्वालिटीमध्ये म्हणा किंवा अजून इतर गोष्टींमध्ये, त्याच्या सौंदर्यीकरणामध्ये, शहर सौंदर्यीकरणामध्ये काही आमच्याकडून कसूर राहणार नाही हे आम्ही इथं ग्वाही देतो. आणि मी माझं भाषण संपवते कारण मला आपल्याला बरेच लोक मान्यवरांचं आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे धन्यवाद. रुपेश नार्वेकर, सगळे नगरसेवक आणि गावातील वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनी, मी सुरुवातीलाच संदेश पारकर अधिक सीओ म्हणून यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी राबतोय आणि मगाशी जसं आमचे उपनगराध्यक्ष बोलले की गौरी पॅटर्न मॅडमनी चांगलं काम सुरू केलं आणि हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आणि सगळ्या जनतेची होती की चांगला ओपन श्वास या ठिकाणी घ्यायला मिळायला पाहिजे, कणकवली सुंदर असायला पाहिजे आणि त्यातली चांगली सुरुवात ही त्यांनी केली. मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो.